अहो महिला वर्गावर अत्याचार होत होते आणि आताही होत आहेत, पण काही प्रमाणात. आणि या वैष्णव दिदीच्या खऱ्या प्रकरणामुळे काही खोट्या प्रकरणाला इतका उधाण आलाय. मुलगी आईला पोलीस स्टेशनला घेऊन तक्रार दिली की मला सासूपासून, सासऱ्यापासून आणि नवऱ्यापासून आणि नंदतेपासून त्रास आहे. तर मुलगी ही 2021 पासून नांदायलाच नाही आणि स्वतःच्या हिच्या लग्नापासून 1 महिन्यानंतर तिच्या नंदतेचं लग्न झालं आणि तिला त्रास कुणाकडून? तर सासू भांडते म्हणायला तर सासू आहे की नवरा मुलगा देव माणूस. सांगण्याचा उद्देश काय? 2025 साल हे पुरुष जातीसाठी अत्यंत भयानक आणि विद्रावक आहे. मला तर वाटतं पुरुष जात संपत्ती का काय? वैष्णव दिदीच्या प्रकरणामुळे अहो असा तक्रारींचा असा लोट आला का नाही, उसने धराचं पाणी सुटल्यागत, असं दरवाजा सुटल्यागत इतकं बाया सुटलेल्या घराबाहेर. आणि जी नांदायला नाही त्या ती सुद्धा तक्रार करते, त्या आम्हाला त्रास आहे. म्हणजे 5-6 वर्षात ह्यांना कळायला लागलं की आमच्यावर अन्याय होत होता. पण नवऱ्यावरच खरा अन्याय आहे आणि नवऱ्याची कुणी बाजूच ऐकून घेत नाही. जसा महिला आयोग स्थापन झालेला आहे तसा पुरुष आयोग स्थापन होण्याची अगोदर गरज होती, आता तर गरजच आहे. नाहीतर या गुन्हा हे पुरुष जात सगळ्या मुक्त पावतील की